राम समर्थ श्रीराम. दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी दासनवमी आहे. माघवद्य नवमी. माघवद्य नवमी शनिवारी दुपारी श्री समर्थांनी सज्जनगडावर देह ठेवला. तोच हा दासनवमीचा दिवस. अध्यात्मदृष्ट्या कल्याणकारक तत्वज्ञान ज्यांनी समाजाला दिलं असे श्री समर्थ प्रापंचिक व्यावहारिक बाबींमध्येही किती सावध आणि निपुण होते हे दासबोध ग्रंथातून निदर्शनाला येतं. आजपासून समर्थांच्याच विचारांची पुष्पांजली समर्थचरणी वाहण्याचा मानस आहे. व्हिडिओद्वारे 10 भागांमध्ये दासनवमीपर्यंत प्रसारित करण्याचा हा प्रयत्न राहील. समर्थ संपूर्ण भारत पायी फिरले. अखंड हिंदुस्थान न्याहाळला. समाज, चालीरीती, अन्याय, शासन, जुलूम, सत्ता, अत्याचार सर्वांचं निरीक्षण केलेले समर्थ समाजाच्या पुनरुत्थानासाठी अहोरात्र झटत होते. मानवतेला लाज आणणाऱ्या घटना दैनंदिन घडत होत्या. समाजाला शिस्त आणि वैचारिक बैठक नव्हती. यवनांची जी हुजुरी आणि लाचारी पत्करून दिवस ढकलले जात होते. समर्थांचं कार्य अफाट विस्तृत आहे. काही मिनिटांमध्ये शब्दबद्ध करण्याएवढं ते सीमित नाही. जिथे जिथे त्रुटी, अज्ञान, लाचारी, आळस, लबाडी, खोटेपणा, अन्याय आढळेल तिथून तो मुळासकट काढून तिथे स्फूर्ती, शक्ती आणि ज्ञानाची मशाल पेटवण्याचं काम त्यांच्या लेखणीनी केलं. समाजाला कोदंडधारी श्रीराम अर्थात शस्त्र बाळगणारा राम दर्शवला. शक्ती, युक्ती, बलबुद्धीने संपन्न असलेला मारुती आराध्य म्हणून समाजासमोर स्थापित केला. नेभळट समाजापुढे या 2 देवता ठेवून नवचैतन्याची फुंकर घातली, जेणेकरून समाज मन स्वतःच्याच दैन्यतेतून वर येईल आणि अन्यायाशी सामना करेल. समर्थांनी स्वतः शास्त्रांचं अध्ययन केलं होतं. समर्थांच्या घळींना भेट जरी दिली ना तरी त्यांची कठोर उपासना, तप, त्यांचं अध्ययन याची कल्पना येते. कळंब्याची जी घळ आहे ती, जरंडेश्वरची जी गुफा, दासबोध लिखाण जिथे झालं ती शिवथर घळ किंवा बैतूलची घळ, अशा कित्येक घळींमध्ये समर्थांनी एकांतवास केला होता. खनाळामध्ये जाऊन राहे तिथे कोणीच न पाहे, सर्वत्रांची चिंता वाहे सर्व काळ, असे होते समर्थ. समुदाय संघटन करायचं असेल तर प्रथम एकांतात जाऊन मनाशी विचार बांधणी पक्की करून मगच लोकांपुढे प्रगट व्हावं लागतं. समर्थांचा भर प्रयत्नांवर होता. कुविद्या, आळस झटकून प्रपंच तर नेटका करावाच, पण परमार्थ अवघा बुडवू नये. परमार्थ साधण्यासाठी सदाचरणाचा पाया ठेवावा. नीतीने धन कमवावं आणि विवेक आणि वैराग्याच्या सहाय्याने परमार्थामध्ये अग्रेसर व्हावं. आणि असा जो वागत नाही तो चंचल बुद्धीचा, हीन लक्षणांचा असून तोच समर्थांच्या मते मूर्ख आहे. समाजामध्ये हर तऱ्हेची माणसं आढळतात. हुशार, अतिहुशार, मूर्ख, उद्धट, गंभीर, बोलकी, अबोल इत्यादी इत्यादी. पहा ना, प्लॅटफॉर्मवर गाडी येईपर्यंत उभे राहिलो आपण तरी विविध तऱ्हेच्या माणसांचं दर्शन घडतं. दुकानामधून पाण्याची बाटली घेतली, घटाघटा पिऊन रिकामी केली आणि भिरकावून दिली रुळावर, अशी ही माणसं असंख्य असतात. गाडी तशी कधी रिकामी नसतेच, पण 1-2 सीट जरी रिकाम्या असल्या तरी चपलेसकट समोरच्या सीटवर पाय मोकळे करून बसणारे महाभागही काही कमी नाहीत. मी हे का सांगतेय? कारण मूर्खांचं स्वरूप जागोजागी दिसून येतं, जे समर्थांनी दासबोधामध्ये अतिशय विस्तृतपणे मांडलेलं आहे. मग ही मूर्खांची लक्षणं का बरं सांगितली? तर निदान हे ऐकून वाचून आपल्यामध्ये बदल करवून घ्यावा, मूर्ख लक्षणांचा त्याग करावा म्हणून सांगितली.
उदाहरणासाठी काही लक्षणं दासबोधामध्ये मूर्ख लक्षणं जी दिली आहेत ती पाहू. सर्व गणगोत सोडून जो बायकोच्या अधीन झाला तो एक मूर्ख. आपली बायको सोडून जो परस्त्रीमध्ये गुंतला, ज्याने अनेक स्त्रियांशी संबंध ठेवला तो एक मूर्ख. सासरी जाऊन राहतोय, स्वतःची स्तुती स्वतः करतोय, वडिलांची कीर्ती सांगत बसतो, आमचे पूर्वज असे होते तसे होते, तो एक मूर्ख. घरच्यांशी भांडतो आणि परक्यांशी मैत्री करतो, तो एक मूर्ख. व्यसन करतो, चोरी चहाडी करतो, बाहेर ख्याली पण राहतो, तो एक मूर्ख. घरी बाता मारतो आणि सभेमध्ये बोलायला मात्र लाजतो, तो एक मूर्ख. वडील माणसांपुढे शहाणपणा करतो, तो एक मूर्ख. रोग असून औषध घेत नाही आणि पथ्य सांभाळत नाही, तो एक मूर्ख. ओळख नसताना संग धरतो, त्यावर विश्वास ठेवतो, तो एक मूर्ख. आणि आजकाल सोशल मीडियावर हे हमखास आढळतच की नाही. परोपकार तर करत नाही, पण ज्यांनी परोपकार केला त्याच्याशी कृतघ्नता करतो, तो एक मूर्ख. विद्या नाही, वैभव नाही, बळ नाही, पुरुषार्थ नाही आणि तरीही अभिमान बाळगतो, तो एक मूर्ख. जिथे दोघं बोलत असतील तिथे जाऊन बसतो, मध्ये मध्ये बोलतो, तो एक मूर्ख. नद्यांमध्ये, सरोवरांमध्ये जो चूळ भरतो, पाण्याचं प्रदूषण करतो, तो एक मूर्ख. आपलं काम होईपर्यंत अगदी नम्र राहतो आणि नंतर मात्र त्यांच्यावरच शिरजोर होतो, तो एक मूर्ख. सदा चिंतेत राहतो, टेन्शन घेतो, रस्त्याने खात खात जातो, तो एक मूर्ख. जसं करावं तसं भरावं हे ज्याला माहिती नाही आणि माहीत असून सुद्धा तसा सावधपणे तो वागत नाही, तो एक मूर्ख. दुसऱ्यांना पीडा देतो, दुःख देतो आणि त्यातच आनंद मानतो, तो एक मूर्ख. फार रागाने स्वतःला मारून घेतो, आत्महत्याही करतो, तो एक मूर्ख. मूर्खांची लक्षणं तर अनेक आहेत. अनेक मूर्ख लक्षणं विस्तृतपणे दासबोधामध्ये वर्णन केलेली आहेत. आपण आपलं टेस्टिंग करायचं. आपल्याला ताप आल्यावर थर्मामीटर आपल्यालाच लावावा लागतो की नाही? दुसऱ्याचा ताप मोजून चालत नाही. तसं मूर्ख लक्षणांच्या मोजमापासाठी आपणच आपली परीक्षा करायची. आपल्या डायरीमध्ये आपल्याला A ग्रेड मिळाली की B ग्रेड मिळाली की C ग्रेड मिळाली हे लिहून ठेवायचं. आणि आणि इथे आपल्याला मूर्खांची लक्षणं नको आहेत ना, म्हणजे आपल्याला A ग्रेड अजिबात नको आहे, हो की नाही?